हाय सर्वांना, मी आज बनवते छोले। त्यासाठी मी काबुली चना घेतला आहे। त्याला मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवले। त्याला आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन नंतर याच्या आपण कुकरला 4 शिट्ट्या करून घेऊ। त्यामध्ये मी 2 विलायची टाकणार आहे आणि थोडीशी कलमी। आता चला याची शिट्ट्या करून घेऊ। मी इथे एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे, 2 टोमॅटो, थोडेशा लसणाच्या पाकळ्या। तर चला कांदा कट करून घेते। मोठ्या मोठ्या स्लाइसमध्येच कट करून घेते आणि मग आपण याची पेस्ट बनवून घेऊ। तर चला मी याची पेस्ट बनवून घेते। हे बघा, आपलं वाटण तयार आहे। तर चणे बॉईल झालेले आहेत। हे बघू शकता किती छान मऊ झालेले आहेत। तर थोडेसे चणे हे मिक्सरला फिरवून घेते, जेणेकरून आपली ग्रेव्ही ही गाढी होईल आणि तिला छान असं टेक्स्चर येईल। हे बघू शकता, मी असं चण्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। तेल तापत ठेवले, तेल छान असं गरम झालं। त्यामध्ये मी 1 चमचा जिरं टाकते। जिरं तेलामध्ये छान असं तडतडलं की आपण तयार केलेलं वाटण टाकून घेऊ। वाटणाला तेलामध्ये 2-3 मिनिटं परतून घेऊ। त्यामुळं त्यामधला लसणाचा आणि कांद्याचा कच्चापण निघून जाईल। हे बघा, मसाल्याला मी 2-3 मिनिटं तेलामध्ये छान परतले आणि मसाले तेल पण सोडायला लागले। आता यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं चण्याचं ते टाकून देते। त्याला पण याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊ। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि याला मिक्स करून घेते छान। झाकून ठेवू। तर हे बघा, आपलं जे वाटण आहे ते तेलामध्ये छान परतलं गेलं आणि एकजीव झालेला आहे। आता यामध्ये मी मसाले टाकून घेते। लाल तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जीरा पावडर। यामध्येच मी छोटा 1 चमचा थोडंसं मीठ टाकून घेते, मीठ चवीनुसार। त्याला छान मिक्स करून घेऊ। टाकलेले मसाले आपले वाटणामध्ये एकजीव झाले। एकजीव झाले पाहिजे। तर यामध्येच मी आता यामध्ये टाकते मी छोले मसाला। 1 मोठा चमचा छोले मसाला टाकते। त्याला मिक्स करून घेते। मी आता थोडंसं पाणी टाकते आणि परत एकदा याला छान असं मिक्स करून घेते। परत आपण याला झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजवून घेऊ। हे बघा, किती छान तेल सुटलेलं आहे। त्याला एक मिक्स करून घेऊ। आता यामध्ये मी आपले छोले टाकून घेते। आता यामध्ये मी पाणी टाकून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता। आपण एक छान उकळी काढून घेऊ। हे बघा, छान अशी उकळी आलेली आहे। किती छान याच्यावर तरी पण येत आहे।
यामध्ये मी खडे मसाले जास्त वापरलेले नाही आहेत. तर तयार आहेत आपले छोले. चला त्याला सर्व करून घेऊ. तर तयार आहेत आपले छोले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा किती छान असे मस्त छोले तयार झालेले आहेत आपले बनवून. याला भटुऱ्यासोबत किंवा पुरीसोबत अप्रतिम खाण्याला एकदम भारी लागतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया अशाच छानशा नवीन रेसिपीसोबत.